आंबेडकरांनी बौद्ध धर्माऐवजी नास्तिकता का निवडली नाही? जर जाणीव असणं म्हणजे धार्मिक असणं आहे, तर डॉक्टर आंबेडकर जाणीवांमध्ये राहू नका असं कसं म्हणू शकतात? त्यांनी खूप शोध घेतल्यावरच हे ठरवलं. असं नाही की अचानकच ते म्हणाले की बौद्ध बना. ख्रिश्चॅनिटी पण तपासली होती. इस्लामकडे जाऊनही चौकशी केली होती. शीख धर्माकडे काही काळ आकर्षित झाले होते. जैन धर्मालाही त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. डॉक्टर आंबेडकर मनुस्मृती आणि वेदांना प्रतिगामी ग्रंथ म्हणायचे, ते बरोबर होते का? आपण पाहतो की मनुस्मृतीला जाळलं गेलं. जेव्हा हे केलं गेलं ते जवळपास तसंच होतं जसं गांधीजींनी परदेशी कपड्यांची होळी केली होती. खरी गरजेची गोष्ट ही आहे की तुम्ही ज्याला धार्मिक ग्रंथ म्हणताय तो खरंच धार्मिक आहे का? आणि उपनिषदांचा विरोध कुणी केला नाही. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा केला नाही. खरं तर तुम्ही रेडल्स हिंदुइझम वाचलं तर तिथे ते चकित झालेले दिसतात. ते म्हणतात की मागे काय राहायचं, आपण मागून पुढे जाऊन दाखवू. आणि त्यात एक वेगळाच आनंद असतो. आपण आपली ताकद जागवू, आपलं अस्तित्व जागवू, आत्मबल. आणि ही जी आतली जागृती असते ना, हिला काय म्हणतात माहितीये? हॅलो सर, माझं नाव पियुष आहे. मी गिरोलीमल कॉलेजमधून आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धिझमचा स्वीकार केला, तर आंबेडकरांनी नास्तिकतेऐवजी बौद्ध धर्म का स्वीकारला? आणि सर, आपल्याला माहिती आहे की बौद्ध धर्माचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. आणि सर, आंबेडकरांनी नास्तिकतेऐवजी धार्मिक मार्ग निवडण्याचे कारण काय आहे? याच्यावर थोडं बोलणं झालं होतं. कोणताही खोलात शिरून विचार करणारा माणूस धार्मिकच असेल. हे आपल्याला विचित्र वाटतं, कारण आपण धर्म या शब्दाचा अर्थ चुकीचा लावला आहे. आपल्या डोळ्यांसमोर जे काही मूर्खपणाचे प्रकार दिसतात, रस्त्यांवरचे पंडाल, वेगवेगळ्या प्रकारच्या रीतिरिवाजांच्या नावाखाली चालणारी हिंसा आणि अंधश्रद्धा, या सर्व गोष्टींनी धर्माचं नाव खराब करून टाकलंय. अगदी त्यावर एकाधिकारच मिळवला आहे. म्हणूनच आपल्याला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांनी धर्म का निवडला? प्रश्न असा आहे की त्यांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर सरळ सरळ आपल्या सगळ्या अनुयायांना असं का नाही सांगितलं की कोणालाही धर्माची गरजच नाही? त्यांनी असं का म्हटलं की मी आता बौद्ध होणार आहे? का म्हणाले असतील? कारण माणसाला खरंच धर्माची गरज असते. हो, धर्माच्या नावाखाली जी नौटंकी चालते तिची अजिबात गरज नाही. गरज तर सोडाच, उलट ती तर एक ओझच आहे आणि आयुष्य नरक बनवत असते. हे अगदी खरं आहे. पण जो खरा धर्म आहे तो नौटंकी करणाऱ्यांचा नाही. खरा धर्म, जो खरा धर्म आहे त्याची आपल्याला नक्कीच गरज आहे. आणि हा खरा धर्म फार सुंदर, फार नाजूक आणि साधा सोपा असतो. खरा धर्म म्हणजे काही श्लोक म्हणणे, आयत वाचणे किंवा बायबल घेऊन बसणे नाहीये. अशा गोष्टी सांगून लोकांचं मनोरंजन करणं म्हणजे धर्म नाहीये. हा खरा धर्म नाहीये. खऱ्या धार्मिक व्यक्तीकडे पाहून तुम्ही लगेच ओळखू शकणार नाही की हा धार्मिक व्यक्ती आहे. नकली धार्मिकतेची चिन्हे असतात, त्यामुळे ते पटकन लक्षात येतात. इथे जर एखादा मौलाना आला तर लगेच म्हणाल इस्लाम, एखादा पंडित आला तर म्हणाल हिंदू, एखादा ख्रिश्चन पाद्री आला तर म्हणाल ख्रिश्चॅनिटी, कारण त्यांच्या बाह्यरूपावरून ते सहज ओळखता येतात. पण खरी धार्मिकता इतकी साधी आणि सुंदर गोष्ट असते की तिथे हे सगळे प्रपंच करण्याची गरजच उरत नाही. जागरूकपणे जगण्याला धार्मिकता म्हणतात, एवढंच. जर शहाणपणाने जगणे म्हणजेच धार्मिकता असेल तर आंबेडकर कसे म्हणू शकतात की धार्मिक राहू नका? कारण जर शहाणपण म्हणजेच धर्म असेल तर धर्म सोडला म्हणजे काय सोडलात? शहाणपण सोडलं. म्हणून बघा, धर्माची पायाभरणी काही स्वप्नांवर आधारित नसते. असं नाही की तुम्ही बसलात आणि म्हणालात, मी झोपेत होतो, स्वप्नात देव दिसले आणि त्यांनी सांगितलं असं असं कर आणि मग तिथून धर्म सुरू झाला. असं होत नाही. धर्माची खरी पायाभरणी ही तत्वज्ञानावर आधारित असते.
धर्माची पायाभूत गोष्ट म्हणजे दर्शन असतं. बौद्ध धर्म मजबूत का आहे? कारण बौद्ध दर्शन मजबूत आहे. समजतंय का हे? फिलॉसॉफीला कोण नाकारू शकतं? ज्याला फिलॉसॉफी समजायला लागली तो माणूस आपोआपच धार्मिक होतो. आणि जो धर्मदर्शनाशिवाय चालतो त्यात पाखंडाशिवाय अजून काय मिळणार? आता बघा, तुमच्या आजूबाजूला सामान्य माणसं ज्या धर्माचं पालन करतायत त्यात तुम्हाला कुठे काही दर्शन दिसतंय का? आता लक्षात येतंय का की धर्माची अशी दुर्दशा का झालीये आणि धर्माच्या नावाखाली इतका अन्याय, स्वार्थ इतके दिवस कसा चालत राहिला आहे? कळतंय ना आता? ज्यांना फक्त आपलं काम साधायचं असतं, ज्यांचे स्वतःचे स्वार्थ असतात, ते पहिल्यांदा काय करतात माहितीये? ते धर्माला दर्शनापासून वेगळं करून परंपरेशी जोडून टाकतात. हे नीट समजून घ्या. कोणत्याही धार्मिक कृतीत, कर्मकांडात किंवा रीतिरिवाजांमध्ये सहभागी होण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. जे मला करायला सांगितलं जातंय किंवा जे शतकानुशतक चालत आलंय त्यामागे काही फिलॉसॉफी आहे का? फिलॉसॉफी असेल तर ठीक आहे, पण जर काहीच फिलॉसॉफी नसेल, फक्त असंच म्हटलं जात असेल की असंच होत आलंय, सगळेच करतात, तुम्ही पण करा, तर मग थांबा जरा. आपले पूर्वज वेडे होते का हे सगळं करत होते म्हणून? 2000 वर्षांपासून चालत आलंय हे सगळं, फक्त तुम्हीच हुशार आहात का? अशा प्रकारच्या गोष्टी जिथे बोलल्या जात असतील तिथे लगेच नकार द्या. तो धर्म नाहीये. समजतंय का काय म्हणतोय मी ते? तर हे अगदी स्पष्ट आहे की माणसाला धर्माची गरज असते. मॅन इज अ क्रिचर ऑफ इन्क्वायरी. आपल्याकडे प्रश्न असतात आणि खूप खोल प्रश्न असतात. आपली फसवणूक होते, आपल्याला दुखापत होते, वेदना होतात, पश्चाताप होतो. मग आपल्याला जाणून घ्यायचं असतं की खरं काय आहे. जी गोष्ट आजपर्यंत खरी वाटत होती तिनेच तर फसवलं ना? कुणाकुणाला आयुष्यात कुठेतरी दुखापत झाली आहे, फसवणूक झाली आहे. होय, आता समजायला लागलंय का? वियोगी होगा पहला कभी, आ से उपजा होगा गान, निकल कर आंखों से चुपचाप बही होगी कविता अनजान. मी एकदा उपनिषदांवर बोलत होतो तेव्हा मी म्हटलं होतं की हे जे सगळे ऋषी आहेत ना, हे सगळे फारच जखमी लोक आहेत. नकारापासूनच उपनिषद उगम पावतात. जोपर्यंत आयुष्यात एखादा जबरदस्त फटका बसलेला नसेल, धक्का बसलेला नसेल, तुमचे सगळे स्वप्न, अपेक्षा, श्रद्धा हे सगळं पूर्णपणे कोसळून गेलेलं नसेल, कुणीतरी तुम्हाला जोरात लाथ मारलेली नसेल, तोपर्यंत सत्यासाठीची ओढ निर्माणच होत नाही की जर यानं मला फसवलं असेल तर मग हा भ्रमच असणार, आणि जर हा भ्रम आहे तर मग खरं काय आहे? त्या सत्याचा शोध घेणं म्हणजे धर्म, आणि फक्त तेवढाच खरा धर्म आहे. तर जर फक्त तेवढाच खरा धर्म असेल तर प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थानं धार्मिक व्हावंच लागेल. पण त्याचबरोबर धर्म जितका उच्च आहे तितकाच तो घाणेरडाही होऊ शकतो. धर्म खराब झाला तर मग धर्मासारखी सडलेली गोष्ट दुसरी काहीच नाही. जेव्हा धर्म स्वार्थाचा मुखवटा बनतो, जेव्हा धर्म शोषण करणाऱ्या प्रथा आणि परंपरांना चालना देण्याचं साधन बनतो, तेव्हा त्याहून नीच काहीच नसतं. जेव्हा धर्म माणसाच्या हातातलं खेळणं बनतो, तेव्हा अशा धर्माला झटकून टाकायला हवं. अशा धर्माचा त्याग करायला हवा. पण हाच धर्म, हा खरा धर्म मात्र माणसाच्या आयुष्याला जगण्यालायक बनवतो. आपण उच्च कोटीचा शोध म्हणतो आणि न्यूटनचं नाव वारंवार घेतो. सफरचंद तर अगदी पॉप्युलर कल्चरमध्ये शिरलंच आहे, पण न्यूटन सगळ्यात आधी एक तत्वज्ञ होते. न्यूटन धार्मिक होते. फिलॉसॉफीज नंतर धर्म बनते ना. फिलॉसॉफी म्हणजे काय असतं? प्रेम. सत्यावर, सत्यावर प्रेम, सत्यावर प्रेम. आणि हे जे सत्यावर प्रेम आहे, परंपरेवर नाही तर फक्त सत्यावर, यालाच धर्म म्हणतात. त्यामुळे ही तर अगदी सोपी गोष्ट आहे की डॉक्टर आंबेडकरांनी असं कुठेही म्हटलं नाही की तुम्ही धर्म वगैरे सोडून द्या. त्यांनी म्हटलं की आपण बौद्ध धर्माकडे वळूया, कारण
भारतीय तत्वज्ञानातली जी सगळी चांगली वैशिष्ट्ये आहेत ती बौद्ध धर्मात जबरदस्त पद्धतीने आहेत आणि जी काही घाण आहे ती तिथे नाही. आंबेडकरांनी खूप शोध घेतला होता. असं नाही की अचानकच म्हणाले की बौद्ध बना. त्यांनी अनेक धर्म तपासून पाहिले होते. त्यांनी ख्रिश्चॅनिटी पण तपासली होती. इस्लामकडे जाऊनही चौकशी केली होती. मग त्यांनी ठरवलं की नाही हे काहीतरी इंडिक धर्मांपैकीच एक असायला हवं. थोडा वेळ ते शीख मताकडेही आकर्षित झाले होते. जैन धर्मालाही त्यांनी पाहिलं. शेवटी काय झालं तर त्या सगळ्या यादीतून ते एक एक करत वगळत गेले आणि बोट ठेवलं. हेच आहे. हेच कळलं. कारण बौद्ध धर्म म्हणजे पूर्णपणे जिज्ञासेचा धर्म आहे. अगदीच जिज्ञासेचा. प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञासा. माणसाच्या कल्पना रूढी यांना तिथे अजिबातच जागा नाही. आणि याच कल्पना आणि परंपरांनी भारतातल्या इतक्या मोठ्या वर्गाला बर्बाद करून टाकलं. मोठ्या वर्गालाच नाही तर संपूर्ण भारत देशालाच. सगळेच शोषित आहेत. त्रासलेले आहेत. 45 ते 50% शूद्र होते जे आज ओबीसी म्हणून ओळखले जातात आणि सुमारे 20% अस्पृश्य होते अनटचेबल्स ज्यांना आपण आज SC/ST म्हणतो. तर एकूण किती झाले हे? 70% तर हेच झाले. उरलेले 30% काही वेगळे नाहीत. त्या उरलेल्या 30 मध्ये जे तुम्ही आज जनरल कॅटेगरी म्हणता, कास्ट, हिंदू, सवर्ण वगैरे, ते सगळे मिळून फक्त 12 ते 14% असतील. बाकीही वाचले नाहीत. अर्ध्या तर स्त्रिया आहेत. भारतात फक्त एका मोठ्या वर्गाचं शोषण झालं असं नाहीये, तर सगळ्या भारतवर्षाचं शोषण झालं. इथे कोण वाचलंय? 70% तर असेच बाहेर पडले. सगळ्या वर्गांमध्ये 50% तर महिला असतात, त्यांनाही यात मोजलं. तर उरलं कोण? हेही म्हणू नका की सवर्ण वाचलेत. उदाहरणार्थ, ब्राह्मण पुरुष वाचला, तोही नाही वाचला. याचं कारण सांगतो. जो दुसऱ्यावर अत्याचार करतो त्याने स्वतःवरही अत्याचार केला आहे. जो दुसऱ्याचं शोषण करतो त्याचं स्वतःचंही शोषण होतं. भारत इतक्या काळापर्यंत ज्या गोष्टींच्या प्रभावाखाली राहिला, इतक्या प्रकारचे पराभव पचवावे लागले युद्धात. विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना घडू शकल्या नाहीत. यामागे कारण काय होतं? यात सगळ्या गोष्टी होत्या. जेव्हा धर्माची अधोगती होते तेव्हा संपूर्ण समाजच बर्बाद होतो. म्हणून मी हेही म्हणणार नाही की फक्त एका मोठ्या वर्गाचं शोषण झालं. आपण धर्माशी जे खेळ खेळले त्याने पूर्ण भारत देशच बर्बाद झाला. बरोबर आहे ना? परंतु यासोबतच आपल्याला धर्माची घाण सोडायची आहे. पण धर्म सोडायचा नाहीये. इंग्रजीत याला म्हणतात, डू नॉट थ्रो द बेबी आउट विथ द बाथ वॉटर. डॉक्टर आंबेडकर त्यांच्या मृत्यूच्या रात्री सुद्धा काय करत होते? ते धर्मावर पुस्तक लिहित होते. आणि त्यांना खूप घाई होती की ते पूर्ण करावं. तब्येत खराब होती. दिसत होतं की फार वेळ नाही उरलेला. जाण्यापूर्वी हे पूर्ण करावं. त्यांच्या मृत्यूनंतर ते पुस्तक प्रकाशित झालं. मी कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतोय? द बुद्धा अँड हिज रिलिजन. म्हणजेच ते काही राजकीय पुस्तक लिहित नव्हते. त्यांची डिग्री इकॉनॉमिक्समध्ये होती, पण ते इकॉनॉमिक्सवर लिहित नव्हते. ते कशावर लिहित होते? धर्मावर लिहित होते. धर्म ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार आचार्यजी.
माझं नाव चंद्रकुमार आहे आणि मी किरोरीमल कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षाचा पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. आचार्यजी, माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती आणि वेद यांना प्रतिगामी ग्रंथ का म्हटलं? हे योग्य होतं का? आणि अशा शास्त्रांमध्ये आध्यात्मिक सत्य असू शकतं का, जे अस्पृश्यता, लिंगभेद आणि इतर अनेक गोष्टी ज्या आजच्या समाजात मान्य नाहीत, त्यांना बरोबर ठरवतात? मराठीत बोलू का इंग्लिशमध्ये? तुम्हाला वाटेल तसं. तुम्ही सांगा. मराठी. हे सोडून द्या की एखादा धार्मिक ग्रंथ स्वीकारण्याजोगा आहे की नाही, हा प्रश्न नंतरचा आहे. आणि थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की हा प्रश्न फारसा महत्वाचा नाही. खरा महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्याला तुम्ही धार्मिक ग्रंथ म्हणत आहात तो खरंच धार्मिक आहे का? मनुस्मृती हे एक धर्मशास्त्र आहे. धर्म, इथे धर्म म्हणजे तो धर्म नाही ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोलत होतो. हे धर्मशास्त्र समाजात एक विशिष्ट व्यवस्था कशी असावी, नियम काय असावेत यासाठी लिहिले गेले होते. ठीक आहे, आणि जितकंही जुनं भारतीय साहित्य आहे त्यामध्ये हे सगळं स्मृती या वर्गात येतं. जे पारंपरिक धार्मिक साहित्य आहे त्याच्या 2 श्रेणी असतात, एक श्रुती आणि दुसरी स्मृती. श्रुती म्हणजे ते जे थेट केंद्रातून आलेलं आहे, जिथे तुम्हाला अशा गोष्टी मिळतील ज्या काळाच्या पलीकडच्या कालातीत आहेत. श्रुतीत सुद्धा अशा काही गोष्टी असतील ज्या कालातीत नाहीत. पण जी गोष्ट शाश्वत आहे, जी गोष्ट जर 4000 वर्षांपूर्वी सांगितली गेली आणि आजही उपयोगी आहे, ती गोष्ट कुठे सापडते? श्रुतीमध्ये. आणि दुसरा जो वर्ग असतो ज्याला तुम्ही ग्रंथ म्हणता तो स्मृती या नावाने ओळखला जातो. आणि स्मृती म्हणजे फक्त मनुस्मृती नाही. स्मृती म्हणजे त्यात तुमचे पुराण आले, तुमची महाकाव्य आली, हो, सगळी जितकी तत्वज्ञानं आहेत ती पण आली, नीतिशास्त्र पण आले, धर्मशास्त्र पण आले. तर हे सगळं त्या गटात येतं. स्मृती ही परिभाषेने माणसाने लिहिलेली गोष्ट आहे जी एखाद्या विशिष्ट काळात लिहिलेली असते आणि ती एखाद्या माणसाच्या मर्यादित विचारांमधून आलेली असते. ती कदाचित कुठेतरी उपयोगी पडू शकते, तर कधी उपयोगी न पडता उलट त्रासही देऊ शकते. स्मृती ही अशी गोष्टच नाही की जिला केंद्रस्थानी ठेवून खूप गंभीरपणे घेतलं जावं. कधी काळी समाजाची काही व्यवस्था होती, त्याबद्दल कोणीतरी लिहिलं होतं. ती गोष्ट आजच्या काळात लागूच नाहीये. त्याला तुम्ही धार्मिक ग्रंथ म्हणूच शकत नाही. त्याच्याशी काय घेणं देणं? आज तुमच्याकडे संविधान आहे. मनुस्मृती ही एक प्रकारचं संविधान होती. अशा अनेक स्मृती होत्या. मनुस्मृती एकच नव्हती. आणि ज्या ज्या स्मृती होत्या त्यात मनुस्मृती सगळ्यात प्रसिद्ध होती असंही नाहीये. अजूनही बऱ्याच स्मृती होत्या. आणि जर मनुस्मृती खरंच एक प्रकारचं संविधान होती तरी इतिहासात आपल्याला असा काही ठोस पुरावा मिळत नाही की ती फार पाळली जात होती. कारण खूप सगळे राजा होते आणि सतत सगळं बदलत राहायचं. काळ बदलतोय, राजे रजवाडे बदलतायत. ते त्यांच्या त्यांच्या नियमांप्रमाणे कायदे बनवत होते. मनुस्मृती फार तर एक संदर्भ ग्रंथ होता, ज्यातून कधी कुणी काही उदाहरण घेतलं असेल, सल्ला घेतला असेल, ते वेगळं. पण मनुस्मृतीला जसंच्या तसं एखादा नियम किंवा संविधान म्हणून कधी लागू केलं गेलंच नाही. हे तर जेव्हा इंग्रज आले आणि त्यांनी पाहिलं की मुसलमानांकडे शरिया आहे, तेव्हा त्यांनी नियम बनवायला सुरुवात केली. इंग्रज हे सिस्टम बिल्डर्स होते ना. त्यांना जेव्हा आपला कोडिफाईड लॉ बनवायचा होता तेव्हा त्यांनी पाहिलं की इथे शरिया आहे. मग हिंदूंसाठी काय घ्यायचं? तर बरेच पर्याय होते त्यांच्याकडे, पण त्यांना जो सोपा वाटला तो म्हणजे मनुस्मृती. तिथून मग मनुस्मृतीवर जास्त लक्ष गेलं.
नाहीतर मनुस्मृती स्वतःमध्ये कधीच एक फारसा महत्वाचा ग्रंथ नव्हता. अगदी परिघावरचा होता. समजतंय का? तर तुम्ही मनुस्मृतीला असं थोडीच विचारणार की मी कोण आहे, मी कोणापासून जन्मलो, मी काय करायला हवं. आणि जर तुम्ही हे प्रश्न विचारले तर मनुस्मृती काय उत्तर देईल? ती म्हणेल इनपुट वर्ण, इनपुट वय आणि इनपुट लिंग हे 3 इनपुट घेऊन मनुस्मृती तुम्हाला सगळी उत्तरं देईल. ही काय बोलायची गोष्ट आहे का? ती तुम्हाला वर्ण विचारेल. वर्ण सांगा, वय सांगा. वयावरून काय ठरतं? आश्रम. आणि स्त्री आहात की पुरुष ते सांगा. या 3 गोष्टींवरून सगळं ठरतं की आता तुम्हाला काय करायचं आहे. ही उत्तरं तुम्हाला उपनिषद थोडीच देणार आहेत. जर जीवनातल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळणं इतकं स्वस्त असतं, मग तर झालंच असतं सगळं. काम फत्तेच. की मी कुठेतरी जाऊन विचारतोय की माझा जीव जातोय आणि मला काहीच समजत नाहीये. आयुष्य कसं असावं? करिअर कसं घडवावं? मी काय फक्त खाणं पिणं आणि मुलं बाळं जन्माला घालून मरायचंच का? माझ्या घरातले सगळे हेच करत आलेत, तर मी पण तेच करायला आलोय का? आणि हे खूप खोलवरचे प्रश्न आहेत. अस्तित्वाशी निगडीत वेदना उठते अशा प्रश्नांमुळे. यातून त्रास होतो. तुम्ही प्रश्न घेऊन गेला आहात आणि तो म्हणतो इनपुट द्या. वर्ण, वय, लिंग आणि तिथून तुम्हाला एक तयार केलेलं उत्तर देतो. असं उत्तर काही उपयोगाचं असेल का? ही गोष्ट समजतेय का? यात काहीच नाहीये. असंबद्ध मजकूर आहे हा. समजतंय का? चला आता वेदांकडे जाऊ. वेद आणि उपनिषद यांना श्रुती म्हणतात. वेद आणि उपनिषद म्हणजेच श्रुती. वेदांमध्येही काही भाग आहेत. तुम्ही म्हणाल की वेद 4 भागात विभागलेले आहेत, पण मी त्यांना 2 भागात सांगतो. संहिता म्हणजे पहिला भाग, मग ब्राह्मणवाला भाग येतो. ब्राह्मण म्हणजे जिथे विविध देवतांबद्दल आणि यज्ञाच्या पद्धतींबद्दल सांगितलं जातं, विधिविधान कसे असावेत वगैरे. आरण्यकात या गोष्टींचं थोडं विस्ताराने स्पष्टीकरण मिळतं. थोडं तत्वज्ञानाचा भाग सुरू होतो. आणि मग येतात उपनिषद. तर मी हे 2 भाग करतो. एक कर्मकांडाचा आणि दुसरा ज्ञान व तत्वज्ञानाचा भाग. दर्शनाचा भाग म्हणूया आपण त्याला. आता श्रुतीची व्याख्या काय आहे? तिची कालातीत आहे. वेळ बदलत राहील, पण इथे काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक काळात उपयोगी पडतील, कायमच्या कामाच्या आहेत. तर या 2 भागांपैकी कोणता खरा उपयोगी आहे? ज्ञानकांड. तर खरं तर तोच खरा हिंदू धर्म आहे. बाकी सगळं परिस्थितीनुसार होत गेलेलं आहे, बाह्य आहे, कालसापेक्षा आहे आणि त्याचा वेळ संपला की ते काळानुसार संपायला हवं होतं. पण आपण त्याला संपू दिलंच नाही. बोलणं समजतंय ना? आणि उपनिषदांचा विरोध कुणीही केला नाहीये. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा नाही केला. तुम्ही रिडल्स इन हिंदुइस्म वाचलं तर तिथे ते चकित झालेले दिसतात. ते म्हणतात की उपनिषदांबद्दल मला असं वाटते की जे बाकी हिंदू धर्मात चालत आलंय, अगदी वेदांमध्येही काही ठिकाणी विषमता दिसते, त्यालाही उपनिषद विरोध करतायत. त्यांनी एक प्रकरण लिहिलं आहे ज्याचं नंतर शीर्षक ठेवलं गेलं, हाऊ दी उपनिषद्स वेज्ड वॉर अगेन्स्ट दी वेदास. आणि हे जे उपनिषद आहेत ना, वेदांत. वेदांत म्हणजे जाणीवेचं सर्वोच्च टोक. विद म्हणजे समजून घेणे आणि अंत म्हणजे अंतिम निष्कर्ष, शिखर टोक, परिपूर्णता. वेदांत, फक्त वेदांतच खरा हिंदू धर्म आहे. बाकी सगळं माणसाच्या मेंदूची कल्पना आहे. आणि माणसाचा मेंदू काय, काहीही कल्पना करू शकतो. प्रत्येक गावात प्रथा परंपरा बदलत असते. लोकांनी बनवलेल्या गोष्टी आहेत त्यात काही शाश्वत नाही. त्यात काही आध्यात्मिक किंवा पारलौकिक नाही. तुम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलायत कदाचित, की सगळेच दिल्लीचे आहात? तुमच्या भागातले सगळे रीतिरिवाज एकसारखे आहेत का? मग आपण त्यांना शाश्वत किंवा पारलौकिक म्हणावं का? काहीच नाही त्यात असं. आणि जरी तुम्ही ते टिकवून ठेवायचा प्रयत्न केला
तरी दर 50 वर्षांनी ते बदलतातच. दर 50 वर्षांनी सगळं बदलत जातं. आजच्या मिरवणुका बघा आणि 50 वर्षांपूर्वी कशा निघायच्या त्या बघा. सगळं सतत बदलत चाललंय. त्यात असं काहीही नाही जे आज तुमच्या उपयोगाचं ठरेल, कारण ती गोष्ट जुनी आहे आणि वेळेपुरती मर्यादित आहे. तिची एक एक्सपायरी डेट असते. ती गेली की गेली. धर्म म्हणजे काय असतं? तर एक शब्द आहे नित्य. नित्य म्हणजे काय? जे काळाच्या पलीकडचं असतं, जे वेळेच्या मर्यादेत येत नाही, जे नेहमी उपयोगी पडतं आणि जे तुम्हालाही अशा दिशेनं नेतं जिथे वेळेची बंधनं नसतात. याला शिखांनी अकाल तत्व असं म्हटलं. म्हणजेच काळाच्या पलीकडचं तत्व. कारण जे काही आहे ते सगळं काळात येतं. काळ म्हणजे ही दुनिया, जी वेळेची निर्मिती आहे. काहीतरी जन्माला आलं, आत्ता आहे आणि उद्या निघून जाईल. या वेळ आणि अवकाशाच्या निर्मिती असलेल्या गोष्टी आहेत. ज्यांनी शोध घेतले, प्रयोग केले, त्यांनी पाहिलं की या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान देऊ शकत नाहीत. मग त्यांनी म्हटलं की आम्हाला असं काही हवंय जे मानवी मनाच्या पलीकडचं आहे. कारण मानवी मन हे वेळेत काम करतं. म्हणूनच आपल्याला असं काही हवंय जे वेळेच्या पलीकडचं आहे, मनाच्या पलीकडचं आहे. जो त्याबद्दल बोलतो त्यालाच खरं तर धर्म म्हणतात. पायजम्यात नाडा लाल रंगाचा टाकायचा की हिरव्या रंगाचा, हा थोडीच धर्म असतो. सकाळी उठल्यावर आधी डाव्या पायात चप्पल घालायची की उजव्या पायात, हा थोडीच धर्म असतो. त्या दिशेला तोंड करून अजान द्यायची आहे की त्या बाजूला तोंड करून प्रार्थना, पूजा करायची आहे, हा थोडीच धर्म असतो. याचा धर्माशी काय संबंध? खऱ्या धर्माची एक मजबूत, तात्विक पायाभूत रचना असते. समजतंय का हे? प्रश्न कुणाचा होता? हो. तर तुम्ही विचारलं ना की एकाच ग्रंथात दोन्ही गोष्टी कोएक्झिस्ट करू शकतात का? तर ते जे कोएक्झिस्टन्स आहे ते खरं तर कोएक्झिस्टन्स नाहीच. त्या ग्रंथात अगदी स्पष्टपणे दाखवलेलं आहे की कर्मकांड कुठे आहे आणि ज्ञानमीमांसा कुठे आहे. खूपच स्पष्ट आहे. थँक्यू सर. नमस्कार सर. माझं नाव शिवानी आहे. जसं तुम्ही सांगितलं की मनुस्मृती किंवा इथं विचारले जाणारे प्रश्न, त्यानुसार मी असं म्हणू शकते की मनुस्मृती न जाळता सुद्धा आपण तिच्यावर टीका करून तिच्यातील भेदभाव उघड करू शकतो. मनुस्मृती जाळण्याची काहीच गरज नाही. आपण बोलतोय तशी टीकाही करता येते. आजकाल लोक दलितांसाठी सांत्वना, दया, करुणा अशा गोष्टींबद्दल बोलतात. दलितांप्रती सहानुभूती असावी, चांगला व्यवहार असावा, अशा गोष्टी करतात. त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवतात. या सगळ्याविषयी न बोलता पण जर आपण त्यांच्या ताकदीबद्दल, त्यांच्या धैर्याबद्दल बोलायला लागलो तर जास्त चांगलं राहील ना? या दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणताय ना. एक तर मनुस्मृती दहन आणि दुसरं म्हणजे लोकांचं दलितांप्रती वागणं. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यात काही संबंध बघितला आहे का तुम्ही? होय. काय? आपण पाहतो की मनुस्मृती जाळली जाते, पण जाळायचं कशासाठी? जर तुमच्यावर जातीगत भेदभाव झाला असेल तर तुम्ही त्याच्यावर लिहा, टीका करा. मनुस्मृती जाळण्याची गरज नाहीये. नाही. सध्या तरी कुठलं ऑर्गॅनिक मॅटर जाळणं योग्य नाहीये क्लायमेट चेंजच्या दृष्टीने. आणि असंही नाहीये की खूप लोक जात आहेत. जेव्हा कुठे काही जाळलं जातं किंवा जाळलं गेलं ते सिम्बॉलिक प्रोटेस्ट म्हणून केलं गेलं होतं. फक्त एक प्रतिकात्मक कृती होती, ठीक आहे. बाकी हा तर अगदी वेडसरपणा आहे की तुम्ही पुस्तकं घेऊन त्यांना जाळायला लागता. तुम्ही बुकस्टोअरमध्ये जाता, तिथे सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा ढीग असतो. तुम्हाला 4 पुस्तकं आवडली, तुम्ही ती घेतली, बाकीची आवडली नाहीत तर काय? तुम्ही बाहेर पडताना ते बुकस्टोअर पेटून टाकणार का? अरे बाबा, जी पुस्तकं वाचायची नाही ती वाचू नका ना. खूप साऱ्या पुस्तकांना ऐतिहासिक महत्त्व आहे. अशी खूप पुस्तकं आहेत जी एकेकाळी जग कसं चालायचं याचा दाखला देतात. ठीक आहे,
माझ्या मते. कोणालाही खरं तर काही जाणण्यात रस नाहीये. जेव्हा केव्हाही असं काही केलं गेलंय ते गांधीजींच्या विदेशी कपड्यांच्या होळीसारखंच सिम्बॉलिक ॲक्ट होता. आता याचा अर्थ असा थोडीच की गांधीजी लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले म्हणून आपण तिकडे लोकांचे कपडे ओढून त्यांना पेटवायला लागावं. तो एक संदेश देणारा सिम्बॉलिक ॲक्ट होता, प्रतिकात्मक होतं. पुस्तक जाळणं हे कधीच चांगलं नसतं. त्या पुस्तकात काहीही लिहिलेलं असो, कितीही अप्रिय वाटलं तरी सुद्धा पुस्तक म्हणजे विचारांचं प्रतिबिंब असतं. आपल्याला तक्षशिला आणि नालंदा आठवत आहेत ना? आजही आपण रडतो कारण तिथे काय झालेलं होतं? तिथे पुस्तकं जळाली होती. पुस्तक कसंही असो, आपल्याला आवडो वा न आवडो ती राहू द्या. कोणीतरी काही विचार मांडलाय त्यात. तुम्ही अगदी बरोबर म्हणताय. तुम्ही टीका करा, टिप्पणी करा, चर्चा करा, काहीही करा. पण जाळून काय होणार? दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हणालात की दलितांबद्दल लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो लोक म्हणतात की त्यांच्यासाठी दया, करुणा अशा शब्दांचा वापर करतात. पण जर आपण वेगळ्या प्रकारे पाहिलं, म्हणजे त्यांच्या धैर्याचं, त्यांच्या ताकदीचं. ओके समजलं. ठीक आहे. बघा, कोणावर दया करणं हे खूप सोपं असतं आणि नैतिकदृष्ट्या मोठी गोष्ट वाटते. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता की हा बिचारा खराब अवस्थेत होता आणि मी याच्यावर दया केली, त्यामुळे त्याच्या खराब अवस्थेचा सगळा दोष त्याच्यावरच राहतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी अजूनही इथे वरच्या पातळीवर आहे आणि दया करून मी स्वतःला अजून वर आहे हे दाखवतो, कमीत कमी माझ्या नजरेत तरी आणि समाजाच्या नजरेतही. दया अनेकदा दाखवूनच केली जाते, म्हणजे ती खरंच आतून आलेली नसते. म्हणूनच दया ही एक फार स्वस्त गोष्ट असते आणि कधीकधी ती फार कपटीसुद्धा असू शकते. कारण दयेमध्ये आपण खरंच विचार करत नाही की या व्यक्तीची अवस्था अशी का झाली. आपण प्रामाणिकपणे विश्लेषण करत नाही किंवा त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही कायमस्वरूपी मार्ग काढत नाही. हे अगदी तसंच आहे जसं थंडीमध्ये गरिबांना ब्लँकेट देणं किंवा कुठेतरी जाऊन भंडारा लावणं. यामुळे त्याला रोजची भाकरी मिळणार आहे का? समजतंय का हे? मी दया करून श्रेष्ठ होतो, पण दुसऱ्या बाजूला आहे जबाबदारी. एक शब्द. दयेपासून वेगळी, ती आहे जबाबदारी. जबाबदारी या शब्दात मला हे मान्य करावं लागतं की त्याची जी दुर्दशा आहे आणि माझी सध्याची जी अवस्था आहे यामध्ये काहीतरी संबंध आहे. जर तो खाली बसलाय आणि मी वर बसलोय तर हे एका नाण्याचे दोन पैलू आहेत. कदाचित मी वर बसलोय कारण तो खाली आहे. मी जेव्हा IITला गेलो होतो तेव्हा सगळे तिथे आलेले होते. सगळे फर्स्ट सेमेस्टरचे नवीन विद्यार्थी. सगळे खूप खुश होते आणि त्या आनंदात कुठेतरी थोडा अभिमानही होता की आपण JEE क्रॅक केली आहे. कठीण असताना ते टॉप 1% कमी लोकांना ॲडमिशन मिळतं. तर सगळे खुश होते. एक दिवस अशाच गप्पा चालू होत्या. मी म्हटलं, अरे यावर्षी किती लोकांनी JEE दिली? तर काही आकडे आले समोर. काही लाखात होते बहुतेक. म्हणजे नक्की आठवत नाही, पण 2 लाख, 3 लाख, 4 लाख असंच काहीसं. आणि त्यामधून सुमारे 2000 लोक निवडले गेले होते. 1% किंवा 1% पेक्षा कमी. मी म्हटलं, ठीक आहे. आणि भारतात असे किती तरुण आहेत? तेही मॅथ्स आणि सायन्ससह. त्याचा अंदाज काढला तर आकडा आला 5 ते 7 पट जास्त. मग आम्ही विचार केला की भारतात असे किती तरुण असतील जे वयाच्या दृष्टीने 12वीत असायला हवे होते, पण अजून शिक्षण प्रक्रियेतच नाहीत, म्हणजे ड्रॉपआउट झालेत. ते किती असतील? तर आकडा अजून वाढला. कुठेतरी 50 लाखांपर्यंत पोहोचला. मी म्हटलं, समजून घ्या ही गोष्ट 2 लाख लोकांनी JEE दिली. म्हणून आपण 2000 लोक आत गेलो. आणि जर सीट्स तितक्याच राहिल्या असत्या 2000, पण परीक्षा देणारे जर 50 लाख असते तर आपण सगळे आत असतो का? आपल्याला जे ॲडमिशन मिळालं आहे त्याचं श्रेय ते 48 लाख लोकांना द्यायला हवं ज्यांनी JEE
लिहिलीच नाही. आपण आत आहोत त्यांच्यामुळे, ज्यांच्यात इतकीही ताकद नव्हती, ज्यांना इतकीही शिक्षा नव्हती की ते 12वी देऊ शकले किंवा JEEचा फॉर्म भरू शकले. समजते का ही गोष्ट? हा एकदम वेगळा दृष्टिकोन आहे गोष्टीकडे पाहण्याचा. आता मी त्यांच्यावर दया करणार नाही. आता मी त्यांना त्यांचा हक्क देईन. समजतंय का हे? पण जर मला मानायचंच नसेल की शोषण झालंय, तर मी म्हणेन नाही, नाही, शोषण वगैरे काही झालेलं नाहीये. हे बिचारे फक्त काही वाईट सवयींच्या आहारी गेलेत, म्हणूनच सध्या अशी त्यांची अवस्था आहे. त्यांच्यातच काही कमतरता आहेत, चुका आहेत, ज्यामुळे त्यांची परिस्थिती एवढी खराब झाली आहे. मग मी दयाळूपणे म्हणतो, हा भाऊ, घे 100 रुपये. आणि ते 100 रुपये देऊन मला वाटतं की माझं कर्तव्य पूर्ण झालं. इतकंच नाही तर मी स्वतःच्या नजरेत थोडा मोठाही होतो. पण दुसरी गोष्ट म्हणजे हे स्वीकारणं की त्यांच्या खाली पडण्यात माझाही हात आहे, की मी या खुर्चीवर बसलोय. ते कदाचित अशा लोकांशिवाय शक्यच झालं नसतं, जे आज खाली बसले आहेत. आणि असंही नाही की या खुर्चीवर बसण्याची पात्रता फक्त माझ्यातच होती. अगदी सहज शक्य होतं की हे सगळे जे खाली आहेत त्यांना योग्य संधी मिळाल्या असत्या, योग्य संगोपन, योग्य शिक्षण मिळालं असतं, तर यांच्यातलाच कोणी इथे बसलेला असता. हा एकदम वेगळा दृष्टिकोन आहे. आपण असं म्हणालो की दयेपेक्षा अधिकार मोठा आहे, पण अधिकारापेक्षाही अजून एक गोष्ट पुढे आहे. ती मी तेव्हाच सांगेन जेव्हा तुम्ही ऐकायला तयार असाल. सांगू का? तिला करुणा म्हणतात. तुम्ही दया आणि करुणा एकच समजून बोललात, तिथे चूक केलीत. करुणा ही अगदी वेगळी गोष्ट आहे. करुणा काय म्हणतेय माहितीये? करुणा म्हणते की मी आता समजून घेतोय की ही माझी जबाबदारी आहे. जर तो खाली आहे तर त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे माझाही काही हिस्सा आहे. मी माझी जबाबदारी ओळखतोय आणि शक्य तितकं मी करेन. हे म्हणजे अधिकार देणं झालं. आणि करुणा असंही म्हणते की त्याच्या आत जी कमजोरी बसलीये तिला दूर करायचं आहे. ती आर्थिक कमजोरी नाहीये, ती शैक्षणिकही नाहीये, ती मानसिक कमजोरी आहे. ती दूर करायची आहे. त्याने स्वतःच्या अधोगतीचं बीज आपल्या छातीत रोवलंय. तेच आता काढून टाकावं लागेल. आणि ते बाहेर न काढता जर त्याला बाहेरून प्रगती मिळाली तरी सुद्धा त्याला समाधान मिळणार नाही, कारण आतून काहीच बदल होणार नाही. ही करुणा आहे. दया फक्त वरवर काहीतरी देऊन टाकते, थोडंसं. अधिकाराच्या भावनेत तुम्ही त्याला ते देता जे त्याला मिळायला हवं, पण ते सगळं बाह्य असतं. करुणा मात्र माणसाला आतून बदलते. करुणा म्हणते, मीही माणूस आहे, तुम्हीही माणूस आहात. तुम्हाला माझी गरज का पडावी? आपण दोघेही याच मातीतून उगम पावलेलो आहोत, याच हवेत श्वास घेतोय. दोघेही एकाच प्रजातीचे आहोत. तुमची ही जी दुर्दशा आहे ती राहायलाच नको ना? तुम्ही असे का नाही होत की तुम्हाला पुढे कधीच कोणाची मदत लागणार नाही? ही खरी करुणा आहे. का नाही तुम्ही असे होत की तुम्हाला कोणाची मदत लागणारच नाही? बघा ना एकदा स्वतःकडे. तुमच्यात किती सामर्थ्य दडलंय. म्हणजे मग तुम्हाला ना व्यवस्थेकडे जावं लागेल आधार मागायला, ना दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागतील, ना तुम्हाला स्वतःला म्हणावं लागेल की मी शोषित आहे, बळी ठरलोय. या सगळ्या गोष्टींपलीकडे तुम्ही जाल आणि म्हणाल, झालं असेल असं आधी. आम्ही त्याची काळजी करत नाही. मागून सुरुवात केली तरी काय झालं? आम्ही मागून पुढे जाऊन दाखवू. आणि त्यात जो आनंद असतो ना, तो काही औरच असतो. समजतंय का? त्याची खरी ताकद समजून घ्या. जसं तुम्ही एखाद्या लहान मुलासोबत रेस लावता. बऱ्याचदा असं करत असतो आपण. इथून तिथपर्यंत जायचंय, मी इथून सुरू करतो, तू थोडं पुढून सुरू कर. म्हणजे मी तुझ्यापेक्षा मागे आहे, पण तरीही मी तुझ्या आधी पोहोचून दाखवू शकतो. पोहोचलो किंवा नाही ते वेगळं, पण ही जी भावना आहे ना, तीच खरी गोष्ट आहे की होय, आपण मागे आहोत, पण भिकारी नाही.
आम्हाला कुणाचं दान नकोय. ठीक आहे, आम्ही आमची स्वतःची ताकद जागवणार आहोत. आमचं स्वतःचं अस्तित्व उभं करणार आहोत. आत्मबल. आणि ही जी आतली जागरूकता असते ना, हिलाच काय म्हणतात माहितीये? धर्म. धर्म म्हणजे ती गोष्ट जी तुम्हाला संपूर्ण जगाशी लढायची ताकद देते. धर्म म्हणजे ती गोष्ट जी सांगते की सत्यासमोर मान झुकवेन, पण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसमोर माझं डोकं झुकणार नाही. एकच गोष्ट आहे जिच्यासमोर मी उद्दंडपणा करत नाही, दृष्टपणा करत नाही. एकच गोष्ट आहे जिच्यासमोर मी शांत होऊन मान झुकवतो, ती म्हणजे सत्य. सत्यासमोर मग मी खोटेपणाचा आधार घेत नाही. सत्यासमोर कसलंच नाटक नाही. सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा शांत होऊन जातो. बाकी हे सगळे दुनियेतले लोक, त्यांच्या सिस्टीम्स, परंपरा आणि ताकद, हे सगळं माझ्या चपलेच्या तळाशी. समजतंय का हे? ही जी आतली ताकद आहे ना, ती खरी आहे. मला माहिती आहे, माझ्यासोबत मागे जे काही झालं ते झालं, पण मी आतून कधीच खचलो नाही. मी कोणावर अवलंबून नाहीये. मला स्वतःला कमजोर वाटत नाही. माझ्यात कमीपणाची भावना आलेली नाहीये. मी दुसऱ्यांकडे लाळ टपकावत बघत नाही की अरे वा, ते किती भारी आहेत. असं काही नाही. आणि हे काही बनावटी अहंकाराने भरलेलं नाहीये. ही फक्त एक कबुली आहे की आज मी जमिनीवर असलो तरी माझ्यात आकाश गाठायची क्षमता आहे. ही माझ्या पोटेन्शियलची कबुली आहे, फोल अहंकार नव्हे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पोटेन्शियलला मान्यता देता तेव्हा त्या पोटेन्शियलला प्रत्यक्षात उतरवायची जबाबदारीही स्वीकारावी लागते. एकदा तुम्ही म्हणालात की माझ्यात आकाशापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, मग तुम्हाला जाणवतं की आता पंखही खुलायला लागलेत. जबाबदारी आली ना मग. एवढा आकाशाचा गाजावाजा केलाय तर आता पंखांमध्येही जीव दाखवा. थोडंसं उडून दाखवा. हे काम करुणा करून दाखवते.